आज माझ्या दिवसाची सुरुवात कशी झाली बघायची आहे का? हा अथांग पसरलेला समुद्र आणि मी. काल मस्त पाऊस पडून गेलाय आणि आज मस्त मातीचा सुगंध येतोय. दोनच स्मेल खतरनाक असतात. एक म्हणजे आलेल्या आंब्याचा मोहर आणि दुसरा म्हणजे मातीचा पहिला वास. मला असं वाटतंय, म्हणजे आता मी सध्या बघते तर बीचवर कोणीच नाहीये आणि असं मला वाटतं की माझा प्रायव्हेट बीच आहे की काय, तसं असल्यासारखी मी फिरते बिंदास मोकळी. काल आमच्याकडे रात्री भरपूर पाऊस पडून गेला, त्यामुळे क्लायमेट चेंज झालाय सगळा. जसं वेळाज गुहागर या साईडला कासव महोत्सव होतो तसंच आमच्या हरिहरेश्वरमध्ये पण होतो, म्हणजे टेम्पलच्या बॅक साईडला पण होतो आणि ते भेंडकोल बीचला पण होतो. तर काल भरपूर पाऊस पडून गेला म्हणून सुबोध काका आले होते चेक करायला काय परिस्थिती आहे काय नाही. तर त्या दिवशी ते सोडणार होते आणि मला यायचं होतं बघायला, पण ते सांगायलाच विसरले आणि आज सोडणार आहे संध्याकाळी 6:30 वाजता. तर बघूया. तर आता मला ते भेटले जाता जाता. मिली काय कुठे चालला, तर इथे ते चाललोय, काल पाऊस पडलेला, जा बघून ये. तर मी आता बघते. हे बघा इथे संवर्धन केलं जातं. पावसामुळे काय काय परिस्थिती आहे ते चेक करायला आले होते. डॉगेश भाई तुझ्यासोबत खेळायला नाही आले बाबा. ऑलिव्ह रिडले कासव या जातीचे असतात. जिथे जिथे अंडी आहेत तिथे नंबर प्लेट लावले, म्हणजे किती अंडी आहेत किंवा घरटे क्रमांक दिनांक त्यानुसार. खूप अशी छोटी छोटी पिल्लं असतात आणि त्यांना बघण्याचा, आणि म्हणजे ते छोटे छोटे पावलं टाकून चालतात किंवा समुद्रात जातात, तो बघण्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप खूप छान असतो आणि तो सगळ्यांना अनुभवता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आमच्या कोकणात यावं लागेल. मी नाही आले तुझ्यासोबत खेळायला बाबा. बघ बघ बघ. बस इथेच इथेच बस. पाठीमागे दिसत असेल बाणकोट बागमांडला ब्रिजचं काम चालू आहे. किती वर्षापासून चालू आहे, आता कधी कंप्लीट होईल काय माहित. होईल तेव्हा म्हणायचं होईल. डॉगेश भाई आता दमलेले आहेत, आता ते चाललेत. त्यांना माहिती आहे मी काय भाव देत नाही. तिथे ज्या काठ्या लावलेल्या दिसत आहेत ना, तिथे ऍक्च्युली जाळं लावलंय. बघूया आपल्याला काही सापडतंय का. ऍक्च्युली ते चेक करून गेलेत. चेक करून गेलेत की नाही ते माहीत नाही, पण सकाळ सकाळ कावळे बगळे सगळे आपापले खाणे शोधत असतात. इथे MTDC रिसॉर्ट आहे आणि या साईडला भेंडकोल गाव म्हणजे हरिहरेश्वर, तिकडे मारळ वगैरे, आणि इकडे बाणकोट वेळास, त्या साईडला मंदनगड दापोलीला जाणारा रोड. ज्यांना माहीत असेल त्यांना माहीतच असणार. असं आहे आमचं सुंदर असं हरिहरेश्वर. किती भारी फिलिंग आहे ना सकाळ सकाळ अशा समुद्राच्या लाटांवरून चालत जायची.
आणि इथं मस्त अशी बोट लागली. आणि त्या बोटीमध्ये मी माझे सँडल ठेवून गेले होते बिकॉज डॉगेश बाई. का भुकताय भाई लोक? मी काय दुसऱ्या अंतराळावरून आले का? ऐ तिघांची टोळीच आहे. आणि मला काहीतरी सापडले. बॅड लक, माकडाने खाल्ले. हा माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.